कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील नेरुळ परिसरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या 2 तरुणींना अचानक विजेचा धक्का बसल्याने त्या रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत दोन्ही तरुणींना सुरक्षित स्थळी हलवले। घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून विजेचा धक्का नेमका कशामुळे बसला याचा तपास सुरू आहे। भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। नक्कीच आज इथं एक दुर्दैवी घटना घडली असं आपण बोलू शकतो। 2 मुली कॉलेजवरून येत असताना इथं ओपन वायरवर त्यांचा पाय पडून त्यांना शॉक लागलेला आहे। नशिबाने त्या सुखरूप आहेत, त्यांना जास्त इजा झालेली नाहीये, पण शॉक नंतर आता 24 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि आपल्या पालिकेच्या 40 मध्ये त्यांना आता शिफ्ट करण्यात येणार आहे। नक्कीच अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडायला नकोत। आम्ही MSCB असो किंवा इतर प्राधिकरण ज्यांच्या माध्यमातून हे चूक झाली असेल तर त्यांना त्याविषयी जाब विचारणं आणि त्यांचं जिथं जिथं असे कनेक्शन असेल ते चेक करून तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात येणार। सध्या त्यांना इथूनच जवळ DY पाटील हॉस्पिटल आहे तर ते तिथं ऍडमिट केलेलं, पण त्यांचं ICU इलेक्ट्रिक काहीतरी इश्यू आहे म्हणून आपण त्यांना आपल्या 40 NMC जे आहे तिथं शिफ्ट करतोय आणि ICU मध्ये 24 तास त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येणार आहे। त्या शुद्धीवर आहेत, व्यवस्थित बोलतायत, पण एक 24 तास ऑब्झर्वेशन नंतरच ते डॉक्टर सांगतात की त्यांची कंडिशन समजेल आपल्याला। महासभेमध्ये भूमिगत वाहिन्यांचा मोठा गाजतो, तर अशा घटना घडल्यावरती पुढे काय ऑपरेशन करता येईल किंवा काय? नक्कीच आपण भूमिगत लाईन करताना त्या योग्य पद्धतीने कराव्यात। बऱ्याच वेळा ह्या परत खोदून ज्या वायरी काढल्या जातात त्या कुठेतरी खोदताना तुटतात आणि मग नंतर त्यांना नुसतं टेप लावून तसंच ठेवलं जातं। पावसाळ्यात जेव्हा एक तर रस्त्याचं काम आपण चांगलं केलेलं असतं ते खोदल्यानंतर ते प्रॉपर रिपेअर करत नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा ते भर पावसात ते वर वायर येतात तर असे म्हणजे दुर्घटना घडतात। तर नक्कीच महासभेमध्ये आपण हा विषय घेऊन तत्पूर्वी MSCB किंवा जे पण प्राधिकरण आहे त्यांना पर्सनली त्यांची मीटिंग लावून त्यांना याविषयी पूर्ण सूचना देऊन तात्काळ त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी सांगणार। नक्कीच आता जबाबदार म्हणजे ते शोधतायत, कारण MSCB ची आहे लाईन की दुसऱ्या कोणाची आहे, तिथं बऱ्याच प्राधिकरण जसं आपल्या पालिकेचे CCTV कॅमेरे आहेत पण ते सुरू आहेत। तर त्यांचं म्हणणं आपली लाईन नाहीये की जर ते आपली लाईन असली तर ते बंद झालं असतं। मग इथं कुठल्या माध्यमातून हा वायर कोणाची आहे ते शोधायचं काम सुरू आहे। सध्या त्यांनी मेन जे स्विच आहेत ते पूर्ण बंद केलं, त्याच्यामुळे इथं तसा इश्यू नाहीये, पण आता ते शोधून नंतर जे कोणी त्याच्यात जबाबदार असेल त्यांना नक्कीच या संदर्भात जे योग्य ते त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार, कारण त्यांच्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो।